माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पवनपुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज। बोलो रे भाई सब संतन की जय। ढाला विठाला विठाला ढाला विठाला विठाला। असो, आजची जी असणारी जी कीर्तनरूपी सेवा आहे, कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणबाई बापूराव बद्दे यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा फूल चढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द मात्र वेगवेगळे आहेत, पण त्याचा अर्थ मात्र एकच होतो। आजच्या दिवशी एक म्हणजे गंगा मातेचं असणारं पूजन करणं। एक कशा करता? सगळ्या जगतामध्ये सगळ्यात जर पवित्र असणारी नदी जर कोणती असेल तर त्या नदीचं वर्णन केलेलं आहे गंगा। त्याचं कारण एक आहे, अनेक नद्याचा उगम वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेला आहे, एकमेव अशी गंगा आहे जी गंगा भगवंताच्या पायापासून असणारी निर्माण आणि जन्माला आलेली आहे। काकडा आरतीमध्ये एक सुंदर प्रमाण आहे, उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा, 16 सहस्र रामा नित्य न पुरती कामिनी। म्हणून आजच्या दिवशी गंगा मातेचं असणारे स्मरण करणं एक। नंबर 2, फूल चढवण्याचा कार्यक्रम म्हणजे त्यांचं असणारे जे जीवन आहे ते संपूर्ण असणारं जीवन फुलमय सारखं असणारं होऊन जावं, एक असणारा भाग। आणि गोड जेवणाचा कार्यक्रम याच्याकरता की जे लोक मातीला आलेले होते त्यावेळेला त्यांचा असणारा जो चेहऱ्याचा असणारा भाग आहे, मुखाचा असणारा भाग आहे, की त्यावेळेस त्यांना लिंबाचा असणारा पाल्याचा असणारा भाग मुखामध्ये असणारा घेतल्याच्या नंतर त्यांचं मुख कडू झालेलं आहे, म्हणून त्यांच्या मुखामध्ये काहीतरी गोड पदार्थ घालवावा किंवा घालावा, म्हणून आजच्या कार्यक्रमाला एक गोड जेवणाचा असणारे कार्यक्रम म्हणतात। विठाला विठाला। आणि या मातोश्रीच्या बाबतीमध्ये असणारं हा फूल चढवण्याचा जो कार्यक्रम आहे 3 सुपुत्राकडून आणि 2 कन्येकडून असणारा हा कार्यक्रम आहे। एक म्हणजे बालाजी बापूराव बद्दे, लक्ष्मण बापूराव बद्दे, ॲडव्होकेट नागनाथ बापूराव बद्दे, 3 सुपुत्राकडून आणि 2 असणाऱ्या कन्येकडून, सुमनबाई आणि लोचनाबाई या 2 कन्येकडून आणि 3 असणाऱ्या सुपुत्राकडून आपल्या आईची असणारी पृथ्वी तलाची यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या प्रीत्यर्थ काहीतरी त्यांच्या पदरामध्ये पुण्य आपण टाकावं या उद्देशानं अन्नदानाची आणि नामदानाची असणारी ही सेवा। विडाला विडाला। आता इथं आपण जे सगळेजण जे जमलेलो आहोत हे सगळेजण असणारे दुःखित अंतकरणानं जमलेलो आहोत। कीर्तन एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि लक्ष देऊन कीर्तन ऐका। कीर्तन तुम्ही दररोजच ऐकता पण ते कीर्तन ऐकत असताना काहीतरी आपल्याला 1-2 तासामधल्या असणाऱ्या भागामध्ये काहीतरी 4 शब्द आपल्या कामाचे असावे। म्हणून आजची जी सेवा आहे का नाही त्या सेवेच्याच बाबतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो। आपण सगळेजण दुःखित अंतकरणानं जमलेलो आहोत, त्याचं एक कारण आहे। आज मुलं असतील, सून असेल, नातू असेल, पंतू असेल, आप्तेष्ट असतील, शेजारी पाजारी असतील, गावातले लोक असतील, सगळ्या जणाला दुःख आहे, पण त्या दुःखाचं अगोदर कारण आहे का? कारण असं आहे, सगळ्या जणाच्या डोक्यामध्ये असणारा एक विषय बसलेला आहे की माणसाचा असणारा मृत्यू झाला म्हणून दुःख झालेलं आहे। पण या मृत्यूच्या बाबतीमध्ये आपल्याला जे दुःख झालेलं आहे अगोदर ज्ञानाची भूमिका सांगतो। इथं खरी एक भूमिका अशी सांगितलेली आहे, दुःखित अंतकरणानं आपण जमलेलो आहोत म्हणजे आपण अज्ञानी आहोत। पहिला शब्द, आपण सगळेजण रडत आहोत, दुःख व्यक्त करत आहोत, त्यांच्या आठवणी काढून एक एक क्षणाला रडत आहोत, म्हणजे याचं कारण पहिलं सांगतो, आपण अगोदर अज्ञानी आहोत। याचं कारण असं आहे, इथं माणसाचा अगोदर मृत्यूच होत नाही,
पहिली गोष्ट आहे का बरं का. इथं माणसाचा मृत्यूच होत नाही. मग तुम्ही म्हणाल माणसाचा मृत्यू होत नाही, मग आम्हाला माणूस तर दिसत नाही ना. एक गोष्ट याच्या बाबतीमध्ये भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला समजून सांगत असताना श्रीकृष्ण भगवंताने एक सुंदर एक श्लोक टाकला. अरे अर्जुना, असत असणारी जी गोष्ट आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिसते, पण ती गोष्ट खरी नसते. लक्ष देऊन ऐका बरं का. असत असणारी गोष्ट तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिसते, पण ती गोष्ट खरी नसते. याच्याकरता दृष्टांत. दुपारी 2 वाजता झळई दिसते, ही खरी असते का खोटी असते? बोलत चला बरं का. खरी असते का खोटी असते? खोटी असते. याच्या पुढे सांगतो, इथून पाठीमाग आपण होतो का? बोलत चला. होतो? बर. कुठं होतात सांगता येत नाही. बर. इथली यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर नेमकं कुठं जाणार आहेत हे माहिती आहे? बर. तसंच आपलं जीवन आहे. झळई सकाळच्या वेळेला दिसत नाही, दुपारी 2 वाजता दिसते आणि संध्याकाळी दिसत नाही. तसंच आपलं जीवन. सकाळी म्हणजे पाठीमागं कुठं होतो हे आपल्याला माहिती नाही. दुपारी झळई दिसते, तशा स्वरूपामध्ये आज आपण दिसतो. रात्र झाल्याच्या नंतर झळई दिसत नाही आणि आपलं शरीर संपल्याच्या नंतर आपण सुद्धा दिसत नाही. झळईमध्ये ना आपल्यामध्ये बदल नाही. विडाला विडाला. याच्याकरता अर्जुनाकरता समजून सांगत असताना भगवंतांनी सुंदर असणारा एक श्लोक टाकला. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस् त्वनयोस्तत्वदर्शिभिः. आता पहा, असत वस्तूला अस्तित्व नसतं आणि सत्वस्तूचा कधी सुद्धा नाश होत नाही. म्हणजे जी गोष्ट खरी आहे तिचा मात्र कधी सुद्धा नाश होत नाही. इथं सत्य गोष्टीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. श्रीकृष्ण भगवंत सत्य आहे, त्यांचा नाश नाही. याच्या पुढे सांगतो आणखी, पंढरीश परमात्मा जो विटेवर उभा आहे तो सुद्धा खरा आहे आणि तो सुद्धा असणारा सत्य आहे. सत्य
आता त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये ऐका, आपलं हे जे शरीर आहे का नाही, हे शरीर, या शरीरामध्ये एक गोष्ट असत आहे आणि एक गोष्ट सत्य आहे. आता असत गोष्ट कोणती सांगू? या शरीरामध्ये असणारी एक सत गोष्ट आहे, तो म्हणजे आत्मा. हा मात्र सत्य आहे आणि तो मात्र कधी सुद्धा मरत नाही. मग असत कोणतं आहे? तर या शरीराच्या बाबतीमध्ये जे वर्णन केलेलं आहे, हे शरीर मात्र असत आहे. हे शरीर मात्र इथं टिकू शकत नाही, तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिसतं आणि याचा असणारा नायनाट म्हणजे याचा शेवट होतो. शरीर जायाचे ठेवणे, सगळ्या जणांनी एक चांगली गोष्ट लक्षात ठेवायची. इथं असत वस्तूचा असणारा नाश होतो आणि सत वस्तूचा मात्र नाश होत नाही. पण ही गोष्ट आपण जाणत नाही. इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जाणली. त्याच्यापैकी फक्त 2 नावं सांगतो. नंबर 1, तुका म्हणे राज्य करिता जनक आणि आग्नी माझी एक पाव जळे. त्या जनक राजानं कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना शरीराला अग्नी लागला. राज्यामधले सगळे लोक सांगू लागले, महाराज शरीराला अग्नी लागला. जनक राजानं सांगितलं, हे असत आहे आणि हे कधी ना कधी जळणारच आहे. जनक राजाच्या बाबतीमध्ये ज्ञान. नंबर 2, कुत्रा येतो कबीरदास महाराजांच्या पायाला डंख मारतो, चावतो. कबीरदास महाराजांनी लोकांना बोलत असताना सांगितलं, कुत्ता जाणे चमडी जाणे. बरोबर? म्हणजे असत असणाऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये त्यांना ज्ञानाची भूमिका आहे. आता ज्यांना ज्यांना ज्ञान झालं ना, तर माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर ते लोक रडत नाहीत. इथं अनेक जणांच्या संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, किती लेकरं आले आणि किती लेकरं मेले याच्याकरता आम्ही सुद्धा असणार रडत नाहीत. बर, आता इथं अर्जुनाला समजावून सांगत असताना श्रीकृष्ण भगवंतानं श्लोक वापरला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी याच्याकरता असणाऱ्या काही ओव्या टाकल्या लोकांना समजण्याकरता. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिती. अर्जुना, अरे बाबा तुला समजून सांगतो, इथं काही असे लोक आहेत की ज्यांना ज्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते मेलेल्या माणसाबद्दल कधी शोक करत नाही. याच्याकरता माऊलीने एक सुंदर दृष्टांत दिला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अरे बाबा, ही वरची जी शरीराची भूमिका आहे ही नुसती उपाधी आहे. याच्यामधलं असणारं चैतन्य कधी सुद्धा मरत नाही. याच्याकरता माऊलींनी पुढली आणखी ओवी टाकली. बाबा, इथं जशा स्वरूपामध्ये दूध आहे, दुधापासून दही होतं, दह्यापासून असणारं लोणी होतं आणि त्याच्यानंतर असणारा शेवट मात्र तुपामध्ये होतो. त्याच्या अलीकडल्या गोष्टी सगळ्या असार आहेत. याच्या पुढं दुसरा भाग सांगितला की अग्निमुखी किडाळ, तोडो निया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. म्हणजे सोनं आहे आणि सोनं त्या अग्नीमध्ये टाकलं, त्याचा हिनकस असणारा सगळा बाजूला सोनार काढतो आणि शुद्ध असणारं सोनं त्याचा स्वीकार करतो. हे तत्वज्ञ लोकांनी ते स्वीकार केलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे, जसा राजहंस नावाचा असणारा पक्षी आहे ना, सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंस पक्षाला जर दूध आणि पाणी एका ठिकाणी करून जर दिलं तर राजहंस नावाचा असणारा जो पक्षी आहे पाणी मात्र पेत नाही, फक्त दुधाचाच असणारा स्वीकार करतो.
तशा स्वरूपामध्ये इथं वर्णन केलेलं आहे. ज्ञानी असणाऱ्या माणसाला इथं दुःख नाही आणि अज्ञानी माणसाला दुःख आहे. विठाला विठाला. आता इथं आपण सगळेजण आहोत, पण सगळेजण असताना सुद्धा एक व्यक्ती आपल्यामधून गेलेला आहे म्हणून आपल्याला आज दुःख आहे. पण एक सांगू, तुळशीदास महाराजांनी आपल्या तुळशी रामायणामध्ये असणारे काही लोक सांगितलेले आहेत. जरी तुम्हाला ते दिसत असतील ना, तर दिसत असून सुद्धा ते लोक मेलेले आहेत, पण त्यांच्या बाबतीमध्ये कोणी सुद्धा लोक मात्र शोक करत नाहीत. याच्याकरता 14 लोकांचे सुंदर असणारे नावं सांगतो. ते नावं लक्षात ठेवा, कारण आपल्या सुद्धा कामाचे नाव आहेत. तुम्ही दररोजच्या स्वरूपामध्ये त्यांना पाहता, पण त्यांच्याकडे पाहत असताना लक्ष मात्र दिलेलं नाही. नंबर 1, कौल काम बस कृपिन बिमुडा, अति दरिद्र अजसी अति बूढा. पुढे वर्णन केलं आहे. सदा रोग बस संतत क्रोधी, विष्णु विमुख श्रुती संत विरोधी, तनु पोषक निंदक अघकानी, आणि जीवत सवसम 14 प्राणी. या 14 लोकांचे नाव आहे का. नंबर 1, ज्या माणसाला कसं वागावं आणि कोणत्या रस्त्यानं जायचा जो रस्ता आहे, रस्ता माहिती नाही, मनाला येईन तसा वागतो, आणि त्याचं चरित्र जर सगळ्या गावातल्या लोकांना कळालं तर ते लोक त्या माणसाची संगत करत नाही. तो माणूस जिवंत असून सुद्धा मेलेल्यासारखा आहे. नंबर 2, कौल काम बस म्हणजे दुसरा असणारा, काम वासनेच्या बाबतीमध्ये जो माणूस असणारा कामाच्या पाठीमागे लागलेला आहे, तो माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. कौल काम बस कृपिन बिमुडा, जो माणूस अत्यंत कंजूस आहे, स्वतःच्या शरीराबाबत विचार करत नाही, घरच्या लोकांचा विचार करत नाही, सारखं धनाच्या पाठीमागे लागलेला आहे, तो माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. कौल काम बस कृपिन बिमुडा, जो अत्यंत मूर्ख आहे, ज्याला जीवन कसं जगावं याची अक्कल नाही, तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. पुढे सांगितलेलं आहे. अति दरिद्र, ज्याच्याजवळ एकदम दरिद्रता आहे, खाण्याचं वांदा आहे, तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. पुढे सांगितलं. अति दरिद्र अजसी, म्हणजे अजशी बाबतीमध्ये एखाद्या माणसाला जिवंत राहत असताना अगोदर मान होता, पण आता मात्र किंमत राहिली नाही, त्याची किंमत सगळी निघून गेलेली आहे. तो माणूस जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा आहे. अति दरिद्र अजसी बिमुढा, म्हणजे एखादा माणूस अत्यंत वृद्ध आहे आणि त्याला जेवण व्यवस्थित करता येत नाही, एखाद्या वेळेस त्याला चालायचं कुठं म्हटलं तरी जमत नाही, कुठं फिरता येत नाही, तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारखाच आहे, कुठल्याच कामाचा नाही. पुढे वर्णन केलं. सदा रोग बस संतत क्रोधी, ज्याच्या जवळ असणारा रोग आहे ना, सारखा असणारा, तो जिवंत असून सुद्धा मेलेला सारखा आहे. पुढे सांगितलं. जो सारखा दुसऱ्यावर राग करतो, तो सुद्धा असणारा जिवंत असून मेल्यासारखा आहे. पुढे सांगितलं. जो संताच्या बाबतीमध्ये जर सारखा राग तर करतोच करतो, पण राग करून सुद्धा विष्णू विमुख, म्हणजे विष्णूची सेवा करत नाही, भगवान शंकराची सेवा करत नाही, तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारखाच आहे. आणि पुढे सांगितलं. विष्णू विमुख श्रुती, आणि संताचा असणारा तो विरोध करणार आहे, वेदाचं शास्त्राचं पठन करत नाही, तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारखाच आहे. पुढे तर सांगितलं. तनु पोषक निंदक अघखानी, जो आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये सारखा असणारा, खाण्याच्या बाबतीमध्ये विचार करतो, शरीर दष्टपुष्ट करतो, काडीचं काम करत नाही, तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. जो दुसऱ्याची निंदा करतो, जो जिवंत राहतो अशा स्वरूपामध्ये, तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. आणि पुढे तर सांगितलं. 5 पाप करणारा असणारा माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखाच आहे.
हे 14 लोक जिवंत असून मेल्यासारखे आहेत, पण या लोकाबद्दल आपण कधी सुद्धा रडत नाहीत. इथं तुलसीदास महाराज म्हणतात, अरे बाबांनो, हे सुद्धा माणसं जिवंत असून मेल्यासारखंच आहेत, याच्याकरता तुम्ही कधी शोक करत नाहीत. आता तरी उठा आणि या ज्ञानाच्या बाबतीमध्ये असणारं जागवान एक मात्र गोष्ट करा. कशाबद्दल? की जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर इथं नाश होत असताना शरीराचा नाश होतो, मधल्या असणाऱ्या चैतन्याचा नाश होत नाही. हे असणारं तत्वज्ञानी लोक, आणि ज्यांना ज्यांना हे ज्ञान झालं ते लोक माणूस मरण पावल्याच्या नंतर रडत नाहीत. विडाला आता इथं आपल्याला जे नेमकं जे अज्ञान आहे ना, या अज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलतो. नेमकं इथं मरत तरी कोण? मरत असताना काही लोक बोलत बोलत म्हणतात, महाराज त्यांचा आत्मा मेला हो, त्यांचं चैतन्य मेलं. मी तर सांगतो, आत्मा मरत नाही, ते चैतन्य मरत नाही. मरत असताना इथं एकच गोष्ट मरते, जीव वेगळा आहे आणि आत्मा मात्र वेगळा आहे. ही चांगली गोष्ट लक्षात ठेवा. जीव वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. लोक बोलत बोलत म्हणतात, आताच 5 मिनिटं झाला त्यांचा जीव निघून गेला बरं का. मग जीव निघून गेला, मग तो काही चाकूरला गेला, लातूरला गेला, इकडं अहमदपूरला गेला, इकडं खाली उदगीरला गेला, नेमका जीव निघून तरी कुठं गेला? या अज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलत असताना एक चांगली गोष्ट सांगितलेली आहे. आत्मा मरत नाही, मरत असताना जीव मरतो. पण त्या जीवाची व्याख्या आहे का? नेमका जीव कशाला म्हणायचं? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा पडलेला आभास, हे 3 मिळून होतात जीव. पण मरत असताना बुद्धी अधिष्ठान चैतन्य मरत नाही. मरत असताना बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेला चैतन्याचा आभास एवढाच असणारा जीव मरतो. आत्मा मात्र मरत नाही. विडाला विडाला. मग या जीवाच्या बाबतीमध्ये काही क्रिया सांगितलेल्या आहेत. त्या क्रिया मात्र पाठीमागलच्या लोकांनी तंतोतंत केल्या पाहिजे. आता या क्रियेच्या बाबतीमध्ये सुंदर वर्णन केलं आहे. जीव निघून जातो, निघून जातो, नेमका निघून तरी कुठं जातो? या नगरीचं वर्णन सांगितलेलं आहे. दक्षिण दिशेला असणारं एक नगर आहे, त्या नगराचं असणारं नाव आहे संयमिनी नावाची नगरी, आणि त्याच नगरीचं दुसरं एक नाव आहे यमपुरी. त्या नगरीमध्ये असणारा हा जीवात्मा जातो. धर्मराज यम सिंहासनावर बसलेला आहे, जीव जातो, आणि जीव तिथं गेल्याच्या नंतर त्या यमाची असणारी कीव दया भागण्याकरता सुरुवात करतो. देवा, ज्या कुटुंबामध्ये मी अनेक वर्षापर्यंत वास्तव्य केलं, त्या कुटुंबामध्ये मला जाऊन काही दिवसापर्यंत राहायचं आहे, मला राहण्याची मोहलत द्या. तिथं तुकोबरायांनी वर्णन केलं आहे, नाही त्या यमासी करुणा. तिथं त्या यमाला मात्र कसलीच कीव येत नाही. तो यम म्हणतो, बाबा आता इथपर्यंत तू आला ना, आता मी तुला जाण्याची परवानगी देत नाही. तिथं जीव रडतो आणि सांगतो 1 वर्षाची राहण्याची परवानगी दे. यमाला दया येत नाही. पुन्हा सांगतो 6 महिन्याची राहण्याची परवानगी दे, तरी दया येत नाही. शेवटी सांगतो 3 महिन्याची दे, तरी दया येत नाही. शेवटी त्या जीवामध्ये आणि त्या यमामध्ये असणारा तह होतो, आणि त्या तहामध्ये यम सांगतो, बाबा तुला मी मोहलत देतो, फक्त 13 दिवसाची असणारी मोहलत देतो. 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तुला मात्र तिथं थांबता येणार नाही, माझ्याकडे तुला परत यावं लागेल. आता सांगतो, हा जो जीवात्मा यमाची परवानगी घेऊन येतो का नाही, परवानगी घेऊन आल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला कुणालाच तो जीवात्मा दिसत नाही. नेमका तो थांबतो तरी कुठं, याचं वर्णन सांगितलेलं आहे. जिथं जीव निघून गेलेला आहे त्या चौकटीच्या जवळ येऊन 13 दिवसापर्यंत हा जीवात्मा तिथं थांबतो. फक्त घरच्या लोकांना एक नम्रतेची विनंती आहे, घरामध्ये माणूस मरण पावल्याच्या नंतर घरच्या लोकांनी मात्र रडू नका. त्याचं कारण एक आहे, आपण ज्यावेळेला रडतो का नाही, तर नाकामधला असणारा शेमुडा असेल, डोळ्यामधलं असणारं पाणी असेल, याची जी काही भूमिका सांगितलेली आहे, त्या जीवात्म्याला 13 दिवसापर्यंत खाण्याकरता काही मिळत नाही. तुम्ही जे रडता का नाही, श्लेष्म आणि डोळ्यामधलं असणारं पाणी 13 दिवसापर्यंत त्याला भक्षण करावं लागतं. म्हणून एक हात जोडून विनंती आहे,
माणूस मरण पावल्याच्या नंतर घरच्या लोकांनी रडत जाऊ नका. काही लोक म्हणतील महाराज घरचं कुत्रं मेल्याच्या नंतर, मांजर मेल्याच्या नंतर माणसाला रड म्हणण्याची गरज पडत नाही, लोक रडतात. आणि तुम्ही तर सांगता रडू नका. त्या रडण्याकरता सुद्धा एक शास्त्र सांगितलेलं आहे. रडायचं पण घरी रडायचं नाही. ज्या वेळेला प्रेताला अग्नी दिला जातो, अग्नी दिल्याच्या नंतर ते ठिकाण सांगितलेलं आहे स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर तिथंच जाऊन फक्त रडायचं, पण घराकडे परतत येत असताना कोणी सुद्धा रडायचं नाही. सगळं असणारं दुःख तिथंच संपवायचं आणि मग घराकडे परतत यायचं. विडाला आता घरच्या लोकांना काही पाठीमागं आल्याच्या नंतर काही क्रिया सांगितलेल्या आहेत आणि या क्रिया अशा आहेत महाराज. काही लोकांना एक भास असा होईल, आता आमचे पानगावचे महादेव माझ्यासोबत आलेत, भाऊ असतील, संजय भाऊ असतील. काही वेळेला माझा जो विषय काही ठरलेला असतो का नाही, एक 5 मिनिटं असतील, 10 मिनिटं असतील, ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलेला आहे तो विषय मात्र तोच बोलायचा असतो बरं का. नाही तर महाराजानं भरपूर पाठ केलंय, कीर्तन आहे एक आणि महाराज सांगतो एक, असं कधीच करायचं नाही बरं का. त्याचं कारण एक सांगतो, रिपीट जरी विषय ऐकला असेल तर त्या कीर्तनामध्ये नवीन कमीत कमी 10-15 लोक असतात. आणि असं समजत नसेल तर थोडासा खालच्या पातळीचा दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षामध्ये येईल. उदाहरणार्थ, माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, पती आणि पत्नी दोघं जण होते, आनंदामध्ये संसार चालू होता. आणि आनंदामध्ये संसार चालू असताना घटना अशी घडली, संध्याकाळी पती परमेश्वर जेवण्याकरता बसले आणि बसल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये पती परमेश्वरानं पत्नीला सांगितलं, भाजीमध्ये थोडंसं मीठ जास्त पडलंय बरं का. पत्नीनं दिल्लगीच्या स्वरूपामध्ये बोलत असताना सांगितलं, आता तुमचं एवढं वय झालं, तुमच्या जिभेला चव कशाला पाहिजे. तेवढ्याच गोष्टी करता दोघांचे भांडणं लागले. आणि भांडणं लागल्याच्या नंतर पती परमेश्वरानं ताट साईडला ढकलणे, मोठं असणारं लाकूड हातामध्ये घेणे आणि रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 4 वाजल्यापर्यंत नुसतं मारण्याकरता सुरुवात केली. दृष्टांत चांगला आहे का बरं का. रात्री 9 वाजल्यापासून सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत दरवाजा लावून मारणं करण्याकरता सुरू, भरपूर भांडणं आणि रात्रभर मारहाण केली. इतकं त्या बिचारीला दुःख. 4 वाजले आणि थोडासा मार बंद केला, एक इकडल्या कोपऱ्यात आणि एक इकडल्या कोपऱ्यात. सकाळी 6, 7, 8 वाजण्याचा असणारा टायमिंग. आणि त्या टायमिंगमध्ये गावामध्ये नवीन असणारं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर एका नवीन असणाऱ्या नवरीची असणारी शिदोरी वाटण्याकरता एक महिला आली. आणि महिला आल्याच्या नंतर ती शिदोरी वाटत आल्याच्या नंतर जिथं रात्री मारहाण केलेली होती का नाही, तिथंच ती शिदोरी घेऊन आली. दरवाजा बंद होता, बाहेरून असणारी कडी वाजवली, दरवाजा काढला. या बिचारीनं काय केलं, रात्रभर मारहाण केलेली होते, केस विस्कटलेले, अंगावर वस्त्र बरोबर नाही, मारहाण केल्याच्या नंतर रात्रभर दुःख असणारं झालेलं. तिने एक विचार केला, या स्त्रीला सांगण्यापेक्षा आपण काय करावं माहिती का, फक्त दरवाजा काढावा, हात बाहेर काढावा आणि हात बाहेर काढून फक्त आपली शिदोरी घ्यावी आणि आपल्या आपल्या कामाला लागावं. तिनं काय केलं, दरवाजा उघडला आणि सहज स्वरूपामध्ये हात असा बाहेर केला. बाहेरची महिला इतकी सुंदर आणि हुशार होती का नाही, तिनं सांगितलं, शिदोरी मी तुम्हाला देते पण नाव घ्या. दृष्टांत आहे का बरं का. शिदोरी मी तुम्हाला देते पण आता नाव घ्या. आता माझा प्रश्न आहे, ज्या बिचाऱ्यानं रात्री 9ला मारहाण सुरू केली आणि पहाटे 4ला मारहाण बंद झाली, आता नाव घ्यायचं कुणाचं. गुरुजी कुणाचं नाव घ्यायचं आता. आपण रात्रभर मारलंय ना. आता याचं उत्तर असं आहे, अहो रात्रभर जरी ज्यानं मारलं असेल ना, रात्रभर जरी मारलेला असेल तरी नाव सुद्धा त्याच बाबाचं घ्यावं लागेल. तसं एक माझी तुम्हाला विनंती आहे, जो कार्यक्रम दिलेला आहे ना महाराजानं तोच विषय बोलायचा, दुसरा विषय बोलायचा नाही. विडाला विडाला. आता घरच्या लोकांना जी काही क्रिया सांगितलेली आहे ना, त्या क्रिया अशा आहेत, जिवंत असेपर्यंत माणसाची किंमत कळाली नाही.
पण माणूस निघून गेल्याच्या नंतर माणसाची किंमत कळाली. हे कीर्तन, भजन, अन्नदान याच्याकरता ठेवायचं आहे ना. जिवंत असेपर्यंत माणसाची किंमत कळाली नाही, पण कमीत कमी मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची किंमत आपल्याला कळावी. आणि किंमत कळाल्याच्या नंतर जिवंत असेपर्यंत सेवा झाली नाही, पण कमीत कमी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मरण पावल्याच्या नंतर त्यांचा असणारी सेवा करायची. कोणती सेवा? जिवंत असेपर्यंत कळालं नाही ना, मग मृत्यू पावल्याच्या नंतर कमीत कमी 13 दिवसापर्यंत त्यांची सेवा करा. नंबर 1, मृत्यू झालेल्या दिवशी ज्यांनी असणार पाणी पाजवलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्या अंगावरचं वस्त्र करणे. जिथं जीव निघून गेलेला आहे कमीत कमी ओंझळभर पाणी घेणे आणि तिथं पाणी टाकणे. दररोजच्या स्वरूपामध्ये जशी ब्राह्मण देवता एक आपल्याला पितृपक्षामध्ये जसं एक एक पिंड अर्पण करण्याकरता सांगतात, तसं त्या मुलानं पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत एक कणकीची असणारी गोळी तयार करायची गव्हाच्या पिठाची. आणि जिथं असणारा आश्मा नावाचा दगड आहे, जिथं आपण असणारा मृत्यू झालेला भाग आहे, जिथे एक असणारा साईडमध्ये असं कुठेतरी केलेली एखादी जागा आहे जिथं आपण दिवा लावलेला आहे, तिथं असणारा एक एक पिंडदानाचा विधी करायचा. म्हणजे एक एक पिंड तिथं अर्पण करायचा. आता हा कशा करता करायचा याचं एक कारण सांगितलं जातं. ह्या काही अंधश्रद्धा नाही किंवा काही नाही. एक असणारं जे शरीर आहे ते सगळ्याच्या देखत अग्नीमध्ये आपण दहन करून टाकलं. एक शरीर, या शरीराचं नाव आहे स्थूल शरीर. या शरीराच्या मध्ये आतमध्ये एक शरीर आहे त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. आणि या सूक्ष्म शरीरामध्ये सांगितलेलं आहे पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय. क्षोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. हे पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच असणारं कर्म इंद्रिय, हे असणारं सूक्ष्म शरीर, हे कधी सुद्धा मरत नाही. आणि शेवटचं सांगितलेलं आहे ते कारण शरीर म्हणजे मधला आत्मा. आता एक शरीर अग्नीमध्ये दहन केलं, तेच शरीर जर परत आपल्याला निर्माण करायचं असेल तर त्या मुलानं पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत पिंडदान करत राहायचं. पिंड पिंड शब्दामध्ये सांगितलेला आहे. पिंड नेमका कोणता? म्हणजे हाच एक पिंड. कोणता? जो आपण अर्पण करतो हा एक पिंड. नंबर 2, हे तुमचं सगळं शरीर आहे का नाही, हा सुद्धा एक पिंडच आहे. आणि लोक विनोदानं बोलत असताना एखाद्याचं शरीर जास्त दष्टपुष्ट असेल का नाही, लोक बोलत बोलत म्हणतात काय याचा पिंड आहे हो. म्हणजे हा एक पिंड शब्दाचा असणारा भाग. आता इथं ज्या पिंडाचं वर्णन केलेलं आहे ना, शरीर पिंड, आणि त्यांच्या बाबतीमध्ये जो पिंडदानाचा विधी सांगितला हा एक पिंड. आता पहिल्या दिवशी जर पिंडदान मुलानं केलं ना तर मातीच्या आकृतीचा असणारा एक पुतळा तयार होतो. हा कुणाला दिसत नाही बरं का, हे अदृश्य स्वरूपामध्ये आहे. मातीच्या आकृतीचा असणारा एक पुतळा तयार होतो. दुसऱ्या दिवशी पिंडदान केल्याच्या नंतर डोळे असतील, डोक्याचा भाग असेल, कान असतील आणि मुख असेल, दुसऱ्या दिवशी तयार होतं. तिसऱ्या दिवशी सांगितलेला आहे हा गळा आहे आणि हा छातीचा भाग आहे आणि हात आहेत, हे तिसऱ्या दिवशी तयार होतात. चौथ्या दिवशी पोटाचा असणारा भाग तयार होतो. 5व्या दिवशी कंबर तयार होते आणि 6व्या दिवशी त्याचे पाय निर्माण होतात. किती दिवस झाले आता? 6 दिवस. 7व्या दिवशी या शरीरामध्ये रक्त येण्याकरता सुरुवात होते. 8व्या दिवशी शरीर असं हालचाल करण्याकरता सुरुवात होतं. 9व्या दिवशी या शरीराला थोडीशी भूक लागते आणि 10व्या दिवशी मात्र त्याला भूक सहन होत नाही. म्हणून घरचे लोक काय करतात, आज त्यांचा 10वा दिवस आहे, आज खंदे उतरण्याचा कार्यक्रम ठेवा म्हणून काय करतात, ते खंदे उतरण्याचा कार्यक्रम 10व्या दिवशी ठेवतात. कशा करता? त्या जीवात्म्याला आता भूक लागलेली आहे
म्हणून काहीतरी अन्नदान त्यांच्या प्रीत्यर्थ ठेवतात. 10वा दिवस एक, 13वा दिवस एक आणि आपल्या पद्धतीमध्ये एक महिन्याचा असणारा एक कार्यक्रम एक, हे 3 स्वरूपामध्ये असणारं वर्णन सांगितलेलं आहे. मग इथं त्या दिवशी जर अन्नदान घरच्या लोकांनी त्यांच्या प्रीत्यर्थ जर ठेवलं तर एक मात्र गोष्ट सांगतो, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. ज्यांच्या प्रीत्यर्थ तुम्ही अन्नदानाची भूमिका, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर ते पितर तुमच्या करता असणारा आशीर्वाद देतात. जर पितरांनी आशीर्वाद दिला रे दिला तर कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. पितरांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर कुळाचं कल्याण होतं आणि पितरांनी जर आशीर्वाद जर नाहीच दिला तर कल्याण सुद्धा होत नाही, पुढल्या पिढीला दोष लागतो. विडाला एक भास आहे की नुसतं आम्ही अन्नदान करू, कीर्तन भजन मात्र आम्ही करणार नाही. त्याचं कारण एक आहे, महाराजाचा खर्च आहे, साऊंड सिस्टीमचा खर्च आहे, भजनी मंडळाचा खर्च आहे, भरपूर खर्च होतो. माझं तर एक बोलण्याचा भाग आहे. हे सगळं जे आपण कार्यक्रम वगैरे असणारा विधी जो करतो का नाही, काही लोक बोलत बोलत म्हणतील आम्ही केला. अजिबात कधीच म्हणू नका आम्ही केला. कुठल्याही आई वडिलांनी आपल्या करता जी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे, एखाद्या आई वडिलांनी एकरभर कमवून ठेवला असेल, कोणी 2 एकर कमवून ठेवला असेल, कोणी 4 एकर कमवून ठेवला असेल, एका एकरची किंमत 25 ते 30 लाख रुपये आहे का नाही? मग मला सांगा, 25 ते 30 लाख रुपये 1 एकरची किंमत आहे. एवढी प्रॉपर्टी आपण त्यांनी आपल्याकरता कमवून ठेवली. आपण खर्च करत करत किती करत असो माहिती का? हायेस्ट खर्च असेल 50,000, 60, 1 लाख रुपये, बस संपलं. मला सांगा, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केलं, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, त्या प्रॉपर्टी पैकी 1% सुद्धा आपण त्यांच्याकरता खर्च करत नाहीत. मग मला सांगा, त्यांचीच प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकरता जर खर्च करत नसेल तर तुलसीदास महाराज म्हणतात, तो माणूस जिवंत असून सुद्धा उपयोग नाही, तो मेल्यासारखाच आहे. आहा कटा त्याची करीती पितर. अरे बाबा, असला मुलगा पोटाला येण्याच्या ऐवजी ज्या वेळेला याचा गर्भ आमच्या शरीरामध्ये होता, त्याच वेळेला याचा जर गर्भ गळून गेला असताना आम्ही जर निपुत्रिक राहिलो असतो तर चांगलं झालं असतं. कमीत कमी त्याच्यावर आमची आशा तरी राहिली नसती. विठाला विठाला. गळेची ना गर्भ, नव्हेची का वांझ, आणि माता त्याची लाज लावा पापी. आता हे कीर्तन जे ठेवायचं का नाही, याचं कारण सांगतो. माणसाचा उद्धार करत असताना नुसतं अन्नदानानं उद्धार नाही, त्याचं साधन वेगवेगळे श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेले आहेत. जर माणसाचा उद्धार करायचा असेल तर कृतयुगामध्ये एकच साधन सांगितलं होतं, फक्त तपश्चर्या करायची, आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर माणसाचा उद्धार. तिथं दुसरं साधन सांगितलं नाही. नंबर 2, जर त्रेतायुगामध्ये जर माणूस असेल आणि त्या माणसाचा उद्धार करायचा असेल तर त्या माणसाचा उद्धार तपश्चर्येनं होत नव्हता. त्रेतायुगामध्ये एकच साधन सांगितलं होतं, फक्त यज्ञ करायचा, आणि यज्ञ केल्याच्या नंतरच माणसाचा उद्धार सांगितलेला आहे. त्रेतायुग संपलं. द्वापार युगामध्ये एकच गोष्ट सांगितली, दुसरी तिसरी कुठलीच गोष्ट नाही. सत्ययुगामध्ये तप, नंबर 2 ला असणारा यज्ञ,
आणि इथं सांगितलं द्वापार युगामध्ये असणारं ध्यान असेल किंवा समाधी असेल तेवढीच गोष्ट करायची माणसाची मुक्तता. पण कलियुगामध्ये हे सगळे साधना बाजूला सारले आणि इथं फक्त एकाच गोष्टीला किंमत जास्त देण्याकरता आली. कलियुगामध्ये अनेक दोष आहेत. कलियुगासारखं वाईट असणारं दुसरं युगच नाही. पण या कलियुगामध्ये सगळ्यात मोठा असणारा एक जर चांगला गुण जर कोणता सांगितला असेल, फक्त कलियुगामध्ये दुसरं काहीच करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त. इथं काहीच करायची गरज नाही. यज्ञ करण्याची गरज नाही, जप नाही, तप नाही, ध्यान नाही, काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी बसलेले आहात फक्त तिथं फक्त देवाचं नामचिंतन करा. प्रमाण दिलं. आता आपण जी इथं जमलेलो आहोत ना, कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणबाई बापूराव बद्दे, आता आपण सगळे इथं जमलेलो आहोत. इथून निघून बाहेर गेल्याच्या नंतर जर रस्त्यामध्ये कुणाची भेट झाली ना, एखाद्या पाहुण्याने विचारला हो कुठं गेलता, आम्ही माहूरवाडला गेलतो. का गेलतो? असा असा कार्यक्रम होता. बर, आता इथं आपण आलो, अन्नप्रसाद घेतला. आता इथं आल्याच्या नंतर फक्त एकच असणार, आपण आपल्या हातानं त्यांच्या पदरामध्ये देत असताना आपण काही देऊ शकत नाहीत बरं का. आपण एवढे जमलो पण त्यांच्या पदरामध्ये काहीच देऊ शकत नाही. कुणी म्हणाल आम्ही पैसे देऊ, कुणी फळ देऊ, कुणी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही देऊ. पण मी एक सांगतो, त्यांच्यासोबत तुम्ही दिलेल्या जी काही गोष्टी आहेत या तिथं गोष्टी चालत नाहीत. आता फक्त तुम्हाला एक मात्र इथं गोष्ट देता येते. आपण सगळेजण आलोत ना, एक गोष्ट मात्र त्यांच्यापर्यंत आपली पोहोचिती करण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. इथं आपण आलो आणि आल्याच्या नंतर त्यांच्या पदरामध्ये एक चांगली गोष्ट द्यायची की ती गोष्ट टाकल्याच्या नंतर पुन्हा त्यांना जन्मही नाही आणि पुन्हा त्यांना मरण सुद्धा नाही. ती गोष्ट अशी आहे, इथं आल्याच्या नंतर काहीच देऊ नका. फूल वाहत असताना फक्त एक गोष्ट बोलायची, राम कृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय. फक्त कुठल्या तरी एखाद्या देवाचं नाव घ्यायचं, गोविंद कृष्ण मुरारी, कुठल्या तरी एका देवाचं नाव घ्यायचं आणि देवा सांगायचं आता हे जे मी नाव घेतलंय का नाही, या नामाचं असणारं जे पुण्य आहे हे पुण्य मात्र तो आता आमच्या पदरामध्ये देऊ नको. त्याचं कारण एक आहे, हे एकदा घेतलेलं नाव ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे. हे इतकं नाव श्रेष्ठ आहे, तुम्ही एकदाच घ्या
आणि फूल अर्पण करत असताना ते नाव घ्यायचं आणि देवाला विनंती करायची, या नामाचं जे महत्व आहे आणि जे पुण्य आहे हे आमच्या पदरामध्ये देऊ नको देवा. आता वैकुंठ धामामध्ये त्यांना प्रवेश करण्याकरता ह्या नामाचं जे पुण्य आहे हे त्यांच्या पदरामध्ये टाक. म्हणून हे नामाचं पुण्य त्यांच्या पदरामध्ये टाकण्याकरता मी पुढे बोलतो. सगळ्या जणांनी टाळी वाजून त्यांच्या बाबतीमध्ये ते पुण्य टाकण्याकरता पाठीमागे टाळी वाजून सगळ्या जणांनी एकदा सुंदर असणारं त्या देवाचं चिंतन करायचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी वाजवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय. टाळी जोरात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आणि या मातुश्री करता त्यांना भावी काळात जन्मही मिळू नये आणि मरणाची भूमिका मिळू नये म्हणून 3 सुपुत्राकडून आणि 2 कन्येकडून आपल्या आईचा उद्धार व्हावा म्हणून ही नामचिंतनाची कीर्तन रूपी असणारी सेवा आयोजित केली. आणि अभंग जो घेतलेला आहे ना, तर अभंग घेत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधला असणारा अभंग आहे. हा दुसरा तिसरा कोणी लिहिलेला अभंग नाही. आणि त्या गाथ्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, तर वेदाचे भाग आहे 4. पंचम असणारा जो वेद मांडलेला आहे का नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या बाबतीमध्ये, त्या वेदाच्या बरोबरीचा असणारा तो गाथा आहे आणि त्या गाथ्यामधला असणारा हा अभंग आहे. आणि त्या गाथ्याबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, त्या गाथ्याचा महिमा जर सांगायचा म्हटलं तर त्या गाथ्याला बुडवण्याकरता दगड बांधले होते. गाथ्याला बुडवण्याकरता दगड बांधले होते. गाथा एवढा श्रेष्ठ आहे की गाथ्यानं निर्णय घेतला, जरी मला हे बुडवण्याकरता जरी आले असतील आणि माझ्या सोबत जरी बांधून दिलेले असतील आणि मला हे तळाला घेऊन जाणार आहेत, त्या गाथ्यानं वर येत असताना दगडाला खालीच ठेवलं नाही. काय केलं? किती विचार करायची गोष्ट आहे बघा ना. गाथ्याला बुडवलं सहित जळी दगडा
प्रमाण अनेक वेळेला आपण ऐकलं, पण त्याचा प्रमाणाचा खास अर्थ सांगतो. गाथ्याला बुडवण्याकरता दगड सोबत बांधले. गाथ्यानं निर्णय घेतला, जरी मला हे बुडवण्याकरता जरी आले असतील तर गाथ्यानं त्यांना तिथंच ठेवलं नाही. काय केलं माहिती? त्या गाथ्यानं, वह्यानं, जळी दगडासहित वह्या, अरे मला बुडवण्याकरता जरी हे आले असतील तर यांना सुद्धा तारलं पाहिजे. अति मूर्ख त्या दगडा. आता विचार करा, त्या वह्याने त्या दगडाला खाली ठेवलं नाही, असं वर आलं आणलं. आणि त्या गाथ्याचा महिमा सांगू, 13 दिवसापर्यंत ते असणारा जो गाथ्याचा असणारा भाग आहे इंद्रायणीच्या डोहामध्ये होता. तुकाराम महाराजांनी निर्याण मांडलं आणि 13 दिवस झाल्याच्या नंतर इंद्रायणी मातेनं त्याच असणाऱ्या वह्या अशा हातामध्ये आणल्यावर महाराज रडू लागले. आणि रडत असताना तो असणारा अनमोल ठेवा इंद्रायणी माता तुकोबारायांच्या हातामध्ये देऊ लागली. त्यावेळेला तुकोबारायांनी त्या इंद्रायणी मातेला प्रश्न विचारला, गाथा द्यायचाच होता तर 13 दिवसापर्यंत इथं का ठेवला? शब्द कसा आहे पहा. गाथा जर तुम्हाला परत द्यायचा होता, ज्या दिवशी बुडवला त्याच दिवशी परत देऊन टाकायला पाहिजे होता. इंद्रायणी मातेनं सांगितलं, पहिल्याच दिवशी परत दिला असता, पण एका दिवसामध्ये गाथ्याचं पारायण होत नाही. गोष्ट कशी पहा, एका दिवसात पारायण होतं? अजिबात नाही. आणि सगळ्यात सुरुवातीला गाथा जर कुणाकडे आला असेल तर इंद्रायणी मातेनं सांगितलं माझ्याकडं. आणि माझ्यासारखं या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ कुणीच नाही. मग ही अनमोल संधी माझ्याकडे आलेली आहे. म्हणून इंद्रायणी मातेनं अगोदर काय केलं, 13 दिवसापर्यंत त्या गाथ्याचं पारायण केलं. आणि गाथ्याचं पारायण केल्याच्या नंतर, पारायण संपल्याच्या नंतर, पूजा केल्याच्या नंतर ज्यांच्याकडून आला होता त्यांना सप्रेम भेट परत. इतका अनमोल असणारा गाथा जो पाण्यामध्ये टाकला, पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या कागदाला लागला नाही. इतका असणारा अनमोल असणारा गाथा आणि त्या गाथ्यामधला असणारा सुंदर असणारा हा अभंग. आणि कधी सांगतो, कीर्तनकारानं अभंग घेत असताना थोडासा विचार करून अभंग घ्यायचा बरं का. काही अभंग आता असे झाले तर कार्यक्रम, वर्षश्राद्ध, गंगापूजन, इतर जे काही कार्यक्रम आहेत, काही अभंग महाराज लोकांचे ठराविकच आहेत बरं का. याजसाठी केला होता ठहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आणि क्षणोक्षणा हाची करावा विचार, काय सांगू आता संताचे उपकार. हे अभंग ऐकला की असं म्हणायचं, बाबांना अभंग पाठ करूनच आलेला, याच्यात काही बदलच नाही आता. ह्याच्यात काही नाही. आणि हे अभंग घेतल्याबरोबर खाली बसलेले लोक सुद्धा म्हणतात, बाबा काय सांगणार आहेत, आम्हाला सगळं माहिती आहे बरं का. आता एक सांगतो, कार्यक्रम जशा स्वरूपामध्ये आहे तशा स्वरूपामध्ये कीर्तनकारांना अभंग घ्यायचा. इथं तुकोबारायांनी अभंग जो लिहिलेला आहे ना, इतका सुंदर स्वरूपामध्ये आईच्या बाबतीमध्ये, लेकराच्या बाबतीमध्ये अभंग लिहिलेला आहे. तुकोबाराय सांगतात, आईच्या जवळून किंवा आई थोडी जरी साईडला कुठं निघून गेली तर आईला सोडून लेकरू एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. अभंगाचं पहिलं
रखुमाई आय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द सांगितलेला आहे, माये वीन बाळ क्षणभरी न राहे. आईला सोडून लेकरू क्षणभर राहत नाही. पण इथं पहिला प्रश्न आहे, कोण राहत नाही? बाळ. पण नेमकं आता बाळ कुणाला म्हणायचं ही अगोदर आहे का? बरं का, बर बाळ 65 ज्यांचं वर्ष झालेलं आहे वय त्यांना बाळ म्हणायचं का? नाही. बर 50 वर्ष 40 वर्ष 10 वर्ष अजिबात नाही. त्या बाळाची व्याख्याच केलेली आहे. नेमकं बाळ तरी कुणाला म्हणायचं? ज्याला सुंदर बाळसं आहे का नाही, ज्याला सुंदर बाळसं आहे त्याला म्हणायचं बाळ. आणि बाळसं कधी येतं? 70 वर्ष झाल्याच्या नंतर का? अहो, बाळसं याचं वय म्हणजे जास्तीत जास्त 5-6 महिन्याचं वय हो. आणि त्या बाळशाचं वर्णन सुंदर केलेलं आहे. काय त्याचे केस असतात महाराज, असे कुरुळे 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 असणारे केस. त्याचे गाल असे असतात की त्याच्या गालाला नुसता असा हात जर लावला ना तर त्याचा गाल असा ऑटोमॅटिक हलतो. असा इतकं त्याचे गाल असे वरी, जसं टमाटा आहे आणि जसं असणारा सफरचंद आहे इतके त्याचे गुटगुटीत असणारे असे गाल. हा सुद्धा भाग असा चमचमीत चमकलेला. अहो, त्याचं काय दंडन, त्याचं काय पोट, आणि त्याचे काय पाय, आणि त्याचे काय हातामधले बाजूबंधन, त्याचं काय मेकअप. जिथल्या तिथं आईनं मेकअप करण्याकरता सुरुवात करावी. त्या बाळसं आलेल्या लेकराला आईनं जर मेकअप केलं तर त्या आईनं लहानपणापासून त्याला शिकवलेलं असतं, रडू नको, शांत बस, तुला मी पैसा देते. आणि पैशाची तिथून खरी सुरुवात होते बरं का. मग ती काय आई काय पैसाच देते का? पैसा देत नाही हो. काजळ धरलेला असतं आणि त्याला म्हणते हात पुढं कर. ते आता हात असा पुढं केलं की आई काय करते? पैसा देते का? अजिबात नाही. हे काजळाचा ठिपका. आणि ते त्या पैशाकडे बघतं आणि आईनं मला पैसा दिला म्हणते. इतकं सुंदर हसतं ते लेकरूंना, काय वर्णन करावं. त्या लेकराला उचलावं, आपल्या कडेवर घ्यावं. त्या लेकराला जवळ घेतल्याच्या नंतर ते कुणाचंही लेकरू असू द्या, आपल्याला असणारा आनंद होतो. आता त्या लेकराची व्याख्या केली आहे तुकोबारायांनी. 6 महिन्याचं लेकरू आहे. किती? फक्त 6 महिन्याचं लेकरू. आणि अचानकपणे आईनं त्याला मेकअप केलं. असंख्य महिला त्या लेकराच्या घरी आल्या आणि आईनं काय केलं, लेकराला तिथं असं थोडंसं झोपवलं आणि आई थोडी काम करण्याकरता निघून गेली. अनेक महिला आल्या आणि त्या लेकराला खेळवू लागल्या. खेळवत असताना, एवढं लहानसं लेकरू आहे 6 महिन्याचं, पण 6 महिन्याच्या लेकराला असंख्य महिला खेळू लागल्या. पण तुकोबाराय सांगतात, माये वीन बाळ क्षणभरी न राहे. पण घटना अशी झाली, ज्या महिला त्याला खेळू लागल्या का नाही, ते लेकरू प्रत्येक जणाच्या डोळ्याकडे बघू लागलं. किती महिन्याचं लेकरू? 6 महिन्याचं. त्याला काही कळत नाही, पण 6 महिन्याचं लेकरू प्रत्येक जणाच्या डोळ्याकडे बघू लागलं. कोणी त्याला पैसे देऊ लागलं, त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागलं. पण लेकरू एवढं हुशार ना, सगळ्याच्या चेहऱ्याकडे बघू लागलं. पण बघत असताना तेवढ्या लेकरापैकी, त्या लेकरानं तेवढ्या महिलेपैकी ते बरोबर लेकरू आपली आई ओळखीत का नाही ओळखीत? विचार करा बरं का. 6 महिन्याचं लेकरू आहे, तेवढ्या माणसापैकी ते लेकरू बरोबर असणार आपल्या आईला ओळखीत. अनेक जरी महिला असल्या तर आपल्या आईला जर त्या लेकरानं नाही जर पाहिलं तर तुकोबाराय सांगतात, ते लेकरू थांबत नाही, पुन्हा सारखं रडण्याकरता सुरुवात करतं. एका गवळणीमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलं आहे. रडते माझे समजावी तर राहिना,
माझी बाळ ताने समजाविता राहिना, नाना परी समजाविते, मागेल ती खाया देते आणि थापटोनी निजवेते. हा, आता मला सांगा, एवढं लेकरू 6 महिन्याचं, त्याला अनेक लोक उपचार करतात पण तरी ते लेकरू शांत होत नाही. आता माझा प्रश्न आहे, 3 मुलं आणि 2 कन्या, लहान असताना जर त्या लेकराला एवढं कळत असेल, म्हणजे त्याला दुसऱ्याची कुणाची अपेक्षा नाही, एवढे मोठे झाल्याच्या नंतर हे सगळे ज्ञानी आहेत, यांना कुणी जरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर या आई विना हे लेकर आता राहू शकत नाहीत. म्हणजे माये विन बाळ क्षणभरी न राहे, म्हणजे आता किती जरी समजावण्याचा प्रयत्न केला तर हे लेकर क्षणभर सुद्धा राहू शकत नाहीत. आणि एक सांगतो गोष्ट, इथून पुढल्या कालावधीमध्ये मोठे जरी पद जरी भेटले, किती जरी प्रॉपर्टी आली आणि किती जरी संपत्ती आली, तर न देखता होय कासावीस, हे लेकर काही जरी आता प्राप्ती झाली तर प्राप्ती होऊन सुद्धा आई जर नाही दिसली तर आई नाही दिसल्याच्या नंतर हे लेकर आता कासावीस होणार. तुम्ही म्हणाल याच्याकरता दृष्टांत श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेला आहे. एक असंच लेकरू त्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये होऊन गेलं. त्या लेकराचं नाव सांगितलं जातं ध्रुव बाळ. आणि त्या ध्रुव बाळाचं एक वर्णन असं केलेलं आहे, हजारो लाखो वर्षापर्यंत ज्यांनी तपश्चर्या केली त्यांना देवाची प्राप्ती झाली नाही, स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना देवाची प्राप्ती झाली नाही, सारखी तपश्चर्या करीत बसले. पण त्या ध्रुव बाळाचं वर्णन केलं आहे, ज्याचं वय फक्त 5 वर्षाचं होतं आणि 5 वर्षाच्या लेकराला बापाच्या मांडीवर बसायचं होतं. सावत्र आईनं त्या लेकराला बोलण्याकरता सुरुवात केली, बसायचंच असेल या मांडीवर तर माझ्या पोटी जन्म घेन मग मांडीवर बस, नसेल तर मांडीवर बसायचं असेल तर भगवान विष्णूची आराधना कर आणि पुन्हा या मांडीवर बस. लेकरू रडत रडत आईकडे गेलं आणि आईला समजून सांगू लागलं, माझ्या सावत्र आईनं मांडीवर मला बसू दिलं नाही. त्या सुनीती नावाच्या आईनं त्या लेकराला उपदेश केला, बाळा अरे ज्या नश्वर मांडीवर बसण्याकरता तू एवढा सायास करतोस, एक दिवस ती मांडीच राहणार नाही. लक्षात घ्या गोष्ट, ज्या मांडीवर बसण्याकरता तू प्रयत्न करतोस तो एक दिवस मांडीचा भागच राहणार नाही. ज्याची मांडी आहे तो बापच जिवंत राहणार नाही. अशा जागेवर जाऊन बस की ज्या जागेवर बसल्याच्या नंतर ती जागा नष्ट कधी होणार नाही आणि त्या जागेवरून तुला कोणी उठवणार नाही. अशा जागेवर जाऊन बस. आईला त्या 5 वर्षाच्या लेकरानं प्रश्न विचारला, आई मग अशी जागा प्राप्त करण्याकरता ग्रामपंचायतला उभा टाकू का, तालुक्याला उभा टाकू का, जिल्ह्याला उभे टाकू का, मग राज्याला उभा टाकू? त्यानं सांगितलं, त्या आईनं सांगितलं, ग्रामपंचायतलाही उभा टाकू नको, कुठं राज्यातही उभा टाकू नको, तालुक्यालाही उभा टाकू नको. उभाच टाकायचा असेल तर अरण्यामध्ये जाऊन उभा टाक, तिथं तुला ऑटोमॅटिक राज्य मिळेल. त्या लेकरानं काय केलं, आई रामकृष्ण हरी मला पाया पडू दे, चलतो आता. महाराज 5 वर्षाचं लेकरून आईनं उपदेश केल्याच्या नंतर 5 वर्षाच्या लेकरानं आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि लेकरू अरण्यामध्ये निघून गेलं. रस्त्यामध्ये नारदजीची भेट झाली आणि त्या लेकराची परीक्षा घेण्याकरता नारदजीनं उलट बोलण्याकरता सुरुवात केली. ए कुठं निघालास? त्या लेकरानं सांगितलं, अरण्यामध्ये. कशा करता? देवाची प्राप्ती करण्याकरता. कशा करता? काही नाही, मला चांगलं मोठं पद मागून घ्यायचंय. अरे ज्याच्या प्राप्ती करता तू चाललास तो देव इतका शहाणा आहे ना, त्यानं आजपर्यंत अनेक लोकांची वाट लावली, त्याच्या कशाला तू नादाला लागला? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. अरे बाबा, त्या देवाची लीलाच अशी आहे, जे जे देवाला भजतात त्याची वाट लावण्याकरता देवच आहे, त्याच्या कशाला नादाला लागला? उलटी परीक्षा घेण्याकरता सुरुवात केली. नारदजीला एकच सवाल सांगितला,
देता आला तर चांगला आशीर्वाद द्या, नाही तर दुसरं तुम्ही काही बोलू नका. नारदजीने परीक्षा घेतल्याच्या नंतर नारदजी हसून सांगितलं, काळजी करू नको, अरण्यात जा आणि अरण्यात गेल्याच्या नंतर त्या सगुण स्वरूपाची असणारी आराधना करण्याकरता सुरुवात कर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अरण्यामध्ये जा आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता सगुण स्वरूपामध्ये भजण्याकरता सुरुवात कर. लेकरू अरण्यामध्ये गेलं. नारदजीनं मंत्र दिला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या लेकरानं 5 वर्षाच्या अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीच्या 3 दिवसापर्यंत अगोदर नुसते अरण्यामधले फळं खाण्याकरता सुरुवात केली. 3 दिवसाला फक्त एकदा फळं खायचे. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाला एकदा पाणी प्यायचं. 3ऱ्या महिन्यामध्ये फक्त हवेचाच असणारा भाग, 4थ्या महिन्यामध्ये ध्यान आणि 5व्या महिन्यामध्ये एक अंगठा असणारा जमिनीला लावला आणि वर पाहण्याकरता सुरुवात केली आणि देवाचं चिंतन करण्याकरता सुरुवात केली. 6व्या महिन्यामध्ये तर देवाची प्राप्ती झाली. देवानं आशीर्वाद दिला आणि सांगितलं, बाबा ज्या पदाची प्राप्ती कुणाला सुद्धा होऊ शकत नाही ते पद मी तुला देऊन टाकतो. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. कुठं बसवला? आढळपदी. सप्त ऋषीचे असणार साईडनं असणार त्याला संरक्षण, त्याच्यामध्ये असणारा हा बाळ, त्या आढळ पदावर नेऊन असणारा ध्रुव बाळ बसवण्याकरता सुरुवात केली आणि त्याचं राज्य सांगितलेलं आहे ध्रुव बाळाचं. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आणि ध्रुव बाळाचं राज्य सांगितलेलं आहे 36,000 वर्षाचं. एवढं असणारं राज्य त्याला उपभोगण्याकरता दिलं. आणि तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, शेवटच्या वेळेला विष्णू भगवंतांनी ध्रुव बाळाला त्या पदावर नेण्याकरता 2 पार्षद आणि 1 विमान पाठवून दिलं. एका पार्षदाचं नाव आहे नंद आणि दुसऱ्या पार्षदाचं नाव आहे सुनंद. ही 2 जणांनी विमान घेऊन आले आणि विमान घेऊन आल्याच्या नंतर ध्रुव बाळाला सांगू लागले, आता या विमानामध्ये बसा. ध्रुव बाळानं विमानामध्ये बसत असताना पहिला विचार केला, ज्या विमानामध्ये मी आज बसण्याकरता जात आहे, आढळ पदाच्या ठिकाणी पदावर जाऊन मी बसणार आहे, एवढं जर पद मला कोणामुळं मिळालं असेल तर दुसरं तिसरं कोणी सुद्धा नाही. माझे गुरु जर कोण असतील तर फक्त माझी गुरु म्हणजे इथं माझी आई आहे, आई. आणि मला आईनं जर उपदेश केला नसता तर ह्या पदाची मला प्राप्ती झाली नसती. त्या आईचं स्मरण ध्रुव बाळानं केलं. सुनंद आणि नंद सांगू लागले, विमानामध्ये बसा. ध्रुव बाळानं सांगितलं, विमानात बसणार नाही, फक्त माझ्या आईचं मला अगोदर दर्शन घडवा. मला त्या पदावर जाण्याच्या अगोदर माझ्या आईला मला तिथं घेऊन जायचं आहे. कशा करता माहिती? आईला सोडून मी क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. म्हणून ध्रुव बाळानं नंद आणि सुनंद असणाऱ्या 2 द्वारपालाकडे विनंती केली, पार्षदाकडे. त्या नंदाला न सुनंदाला ध्रुव बाळाची अपेक्षा पूर्ण करण्याकरता आईला सुद्धा सोबत न्यावं लागलं. कशा करता? न देखता होय कासा वीस, न देखता होय, न देखता होय. सुपुत्रांना आणि 2 कन्याला ती आई न दिसल्यामुळं न देखता होय कासा 20. आता हे जे मुलं आहेत, कन्या आहेत, आईला न पाहता आता हे कासा 20 असणारी अवस्था आहे. कासा 20 प्राण मन तळमळी. आता कसं आहे, त्या आईला न पाहिल्यामुळे असणारा जीव असणारा तो आतुर झालेला आहे. भेटी लागे जीवा
लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पण एक सांगतो, आता ती आई अनंताच्या प्रवासाला आहे. आता त्या आईची ना आपली असणारी भेट नाही. पण एक सांगतो, या दुःखातून बाहेर निघण्याकरता एक नामचिंतनाचा असणारा भाग या कुटुंबाच्या बाबतीमध्ये अनेक जरी लोकांनी आता समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर तुकोबाराय सांगतात, अनेक उदंड बुझावी तितरी समजून सांगायची गोष्ट सांगितली ना, अनेक उदंड बुझाविती तरी. आता किती समजून सांगण्याचा प्रयत्न करा, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याचं कारण एक आहे, या मुलांच्या हृदयामध्ये जे घर केलेलं आहे का नाही, ते घर मात्र आईनं केलेलं आहे. आणि तुम्ही आता कुठल्याही भूमिकेनं बोलण्याकरता सुरुवात करा, ती गोष्ट मनामध्ये छंद असल्यामुळं त्या गोष्टीचा उपयोगच होणार नाही. त्याचं कारण एक आहे, अनेक उदंड बुझाविती तरी. त्यांच्या अंतःकरणामध्ये छंद लागलेला आहे. आणि कसं आहे, एखाद्या गोष्टीचा छंद लागल्याच्या नंतर तो छंद जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची प्रीती मात्र कमी होत नाही. सांगतो, आता काही गोष्टी अशा आहेत की नुकसानाच्या बाबतीमध्ये एक ना एक दिवस प्राप्त करता येतात. उदाहरणार्थ, आता आपलं पाऊस पडत आहे, एखाद्या वेळेस सोयाबीनचं पीक एखाद्या वेळेस नुकसान झालं, पाण्यामध्ये भिजलं, तर लोक बोलत बोलत म्हणतात आता भिजू द्या, याचे भरपाई आपण कधी ना कधी दुसऱ्या पिकामध्ये काढू. पण एक सांगू का, गेलेलं जे माणूस आहे का नाही, याची भरपाई मात्र पुन्हा नाही, अजिबात नाही. एखादी गोष्ट हरवलेली आहे, ते कधी ना कधी सापडेल, पण आपल्या जीवनामधलं एक माणूस निघून गेलेला आहे, हे माणूस मात्र परत नाही बरं का. आणि ही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे, त्या अंतःकरणामध्ये असणारी ती घर करून बसलेली आहे. आता या मुलांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट हरवलेली आहे, किती जरी शोधण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट मात्र आता सापडणार नाही. याच्याकरता तुकोबारायांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आता पहा, दोन स्वरूपामध्ये दोन दृष्टांत आहेत आईच्या बाबतीमध्ये. एक लेकरू अरण्यामध्ये गेलं,
आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या लेकराची आई चुकली. लहानपणी असणारा एक धडा होता, येड कोकरू खूप हसलं, येताना घरी वाट चुकलं. एक येड कोकरू म्हणजे कुणाचं? मेंढीचं असणार पिल्लू. तर त्या आईला असणारं रस्त्याने येत असताना असं चुकलं. आणि ते कधी हसलं माहिती का? आईला बघून खुदू खुदू हसलं. पण तशा स्वरूपामध्ये एक लेकरू जंगलामध्ये गेल्याच्या नंतर असं आईची आणि त्याची ताटातूट झाली. हा एक दृष्टांत. आणि एक लेकरू आईच्या सोबत यात्रेमध्ये म्हणा किंवा बाजारामध्ये असणारं लेकरू गेलं. गर्दीमध्ये आईनं काही गोष्टी खरेदी करत असताना त्या लेकराची आणि आईची असणारी तुटातूट झाली आणि ते लेकरू असणार ते कासावीस झालं. कासावीस झाल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात, चुकलिया माये चुकलिया माये तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तुकोबारायने दृष्टांत दिलेला आहे. आईपासून लेकराची ताटातूट झाली. चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे. आणि तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. अनेक लोक आले आणि त्या लेकराला समजून सांगू लागले, पण लेकराचं दुःख मात्र कमी झालं नाही. तुकोबाराय सांगतात, नावडती तया बोल आणि काचे, दंड बुझावी ती तरी हो, आणि कऊ दंड बुझावी ती तरी, आणि कसं आहे, एसटीच्या ड्रायव्हरला प्रवासी विचारतात बरं का, साहेब इथं गाडी थांबल का? आता गाडीला स्टॉप असतो बरं का, पण त्यांना लय कटाळा येतो. हा अजिबात थांबत नाही गाडी, मधले कोणी बसायचं नाही. इथून जी गाडी निघाल ना, फक्त चाकुरण अहमदपूर मध्ये गाडी कुठं थांबणार नाही. ते कसं आहे,
त्यांना मधला कंटाळा येतो ना, घेर बदलणे, हे करणे ते करणे. आता तसं माझं काम कसं झालं माहिती आहे का, आता वेळ झालेला आहे म्हणून त्याच्यामुळे मी काय करलोय, मधले स्टॉप घेणार. स्टॉप आहेत मधले, नाही असं नाही, मधले स्टॉप आहेत, पण ते मला स्टॉप घ्यायचे नाहीत. आता नावडती तया बोल अनिकाचे, त्या लेकरला किती जरी समजून सांगितलं तर ते लेकरू कुणाचंच ऐकत नाही. रडू नको, अजिबात ऐकत नाही. पण त्याच लेकराला चुकलेली माय, अरण्यामध्ये ज्या आईची ताटातूट झाली, त्या जर लेकराला ती आई जर दिसली ना, त्याला डॉल्बी जरी लावली काय, जसे लोक नाचतात का नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं ते लेकरू, त्याला थांब जरी म्हणलं तरी थांबत नाही, ते नाचाय चालू करतं. तुकोबारांनी सुंदर दृष्टांत दिला. कसं नाचतं सांगू? मेघ भरून यावे आणि मेघ भरून आल्याच्या नंतर मोराला म्हणावं गप्प बस. मोर गप्प बसतो? अजिबात नाही. मेघ जर भरून आले ना, तर मोर गप्प बसत नाही. त्याला किती समजून सांगण्याचा प्रयत्न करा, मोर काय करतो, सगळा पिसारा असा फुलवतो आणि आनंदात स्वरूपामध्ये मोर असणारा नाचतो. तसे ते लेकराची भूमिका. आई बघितली रे, बघितली की कडकडून आईला मिठी मारणार आणि ते नाचण्याकरता सुरुवात करणार. तुकोबारायला प्रश्न विचारला, ज्या आईचं तुम्ही 3 चरणामध्ये वर्णन केलं, ती नेमकी आई तरी तुमची कोणती? तुकोबारायांनी सांगितलं, खरं सांगू, माझी आई जर कोण असेल खरी आई, तर माझी दुसरी तिसरी आई मात्र कोणीच नाही. माझी आई आहे म्हणजे पंढरीश परमात्मा ही माझी आई आहे. तुका म्हणे